आपण भाजप सोडली नेमकं कारण काय आहे? मी 2012 पासनं राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आम्ही सर्वजण. 2012 मध्ये निवडणुकीला मी इच्छुक होतो. त्यावेळेस स्वर्गीय संजू भाऊ हे काँग्रेसकडून उमेदवार होते. त्यावेळेस मग माझं सर्वेमध्ये नाव होतं. सर्व असताना माझं तिकीट कट करून सचिन देशमुख यांना देण्यात आलं. त्यानंतर मग मी त्यांचं इमानीद्वारे काम केलं. ते निवडून देखील आले. त्यानंतर मला त्यावेळेस सांगण्यात आलं की मी तुम्हाला क्रॉप मेंबर करतो. त्याच्यानंतर 2017ला परत मी इच्छुक होतो. त्यावेळेस मग आमच्या काकू मीनाताई वरपुडकर यांना उमेदवारी द्यायची होती, म्हणून परत मला सांगण्यात आलं की तू शांत बस, मी तुला क्रॉप मेंबर करतो. पण तेव्हा पण मला काही क्रॉप मेंबर केलं नाही. तेव्हा पण मी इमानीद्वारे काम केलं, निवडून आले. परत आता 2026चं इलेक्शन लागते. 2026मध्ये पण आता मला परत तेच आश्वासन आहे की तुला क्रॉप मेंबर करतो, तू थांब ह्यावेळेस पण. आता किती दिवस थांबायचं ह्याचं पण विचार करावा लागेल. आणि उभाच टाकू द्यायचं नाही तर कसं होणार आहे? लोकशाहीला धरून नाही आहे. त्यामुळे मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय आश्वासन आपल्याला देण्यात आलं? आश्वासन अजून काहीही नाही आहे. मी माझ्या मनाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता 1-2 दिवसात इच्छुक म्हणूनच आहे सध्या तरी. 1-2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल न होईल काय माहिती नाही, पण इच्छुक म्हणून मी सध्या आहे. नेमकं इतके दिवस तुम्हाला उमेदवारी मिळेल असं म्हणून भाजपमध्ये तुम्हाला थांबवलं होतं, मग अचानक नेमकं असं काय झालं? माझ्या वडिलांसमोर 2दा मला आश्वासन दिलं की तिकीट देतो. पण नंतर वार्डात जेव्हा आम्ही फिरतोय त्यावेळेस लक्षात येते की पॅनल फिक्स झालाय आणि ते त्यांचंच फिरतायत. आम्हाला कोणी सोबत घेऊन फिरत पण नाही येत, काही नाही. एक वातावरण माझ्या विरुद्ध दिसलं मला की मला तिकीट नाहीये. त्या हिशोबानं मग मी निर्णय माझा घेतला. नेमकं आश्वासन कोणी दिलं होतं तुम्हाला? मला आश्वासन आमचे काका माननीय माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी दिलेलं होतं. आता त्यांच्याकडूनच परत त्यांच्याकडूनच मला निरोप येत आहेत, म्हणजे डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली निरोप येत आहेत की तुला क्रॉप मेंबर करतो, तू थांब. त्याच्यामुळे मी विचार केला माझा. तुम्ही दुसऱ्यांकडे गेला नाही का? जिल्हाध्यक्ष असतील किंवा मंत्री असतील, बोर्ड? मी रीतसर इंटरव्ह्यू दिलाय भाजपाचा. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्म भरलेले आहेत. परभणी मध्यवर्ती कार्यालय भाजपामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा दिलाय आणि सर्वांशी बोललो सुद्धा आहे. नेमकं काय कारण असेल आपलं तिकीट कापण्याचं? आता मला तरी असं वाटतं की सर्व पद त्यांना एकट्यांनाच पाहिजे असतील. महापालिका असेल, जिल्हा परिषद असताल, बँक असेल किंवा आमदारकी खासदारकी असेल, हे सर्व त्यांना एकट्यांनाच पाहिजे. बाकी कोणी दिसत नाहीयेत असं काय असू शकतं? थेट वरपुडकरांना? हा, होऊ शकतं. वरपुडकर म्हणजे सर्व वरपुडकर नाहीत, फक्त तेच वरपुडकर आहेत का काय असा प्रश्न निर्माण झालाय, म्हणूनच मी हा निर्णय वेगळा घेतलाय.